एकदा म्हटलेलं आहे या स्तोत्रामध्ये मम तापम अपाकुरु देव आणि एकदा म्हटलंय पापम अपाकुरु देव. ताप याचा अर्थ आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. हे सगळे ताप या देवाच्या कृपेने कमी होऊ दे. अपाकुरु माझ्या जीवनातलं बाजूला होऊ दे. त्याच्या पुढे लगेच म्हटलं मम पापम अपाकुरु देव. देवा मी तुला शरण आलेलो आहे. अशरण शरणद तुला मी शरण आलेलो आहे. माझं पापम अपाकुरु देव, माझं पापही तू दूर करावं अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. अतिशय सुंदर हे स्तोत्र आहे. सध्याचे शृंगेरी शारदांबा पीठ जे आहे शंकराचार्यांचं कर्नाटकामधलं, त्या शृंगेरी पीठाचे स्वामी पीठाधीश जगद्गुरु आत्ता विधुशेखर भारती आहेत. यांचे गुरु भारती तीर्थ म्हणून ते आहेत आत्ता तिथे. तर त्यांनी याची रचना केलेली आहे. किती सुंदर शब्द आहे आणि म्हणायला किती गोड आहे. आद्य शंकराचार्यांच्या परंपरेतलेच ते भारती तीर्थ आहेत आणि त्यामुळे विष्णूंचा अतिशय सुंदर स्तोत्र आहे. ते आपल्या कायम मुखामध्ये असलं पाहिजे स्तोत्र. इतकं सुंदर स्तोत्र आणि लगेच पाठ होण्याचं काय, कारण तीच ओळ सगळ्या याच्यामध्ये रिपीट आहे. फक्त 6 ओळी वेगवेगळ्या आहेत, बाकी तेच आहे. तर असं सुंदर स्तोत्र आपण बघत होतो. भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदा द्विजः हा श्लोक बघतोय आपण. भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदा द्विजः. आता भोक्ता या शब्दाचा अर्थ एवढाच आहे, या यच्च यावत विश्व हा ज्याचा विषय आहे आणि हे विश्व ज्याचं भोजन आहे म्हणजेच भोज्य असून तो त्याचा भोक्ता आहे. हे विश्व हे ज्याचं भोज्य आहे आणि जो त्याचा भोक्ता आहे तो राजिष्णुर भोजनम भोक्ता. म्हणून ज्ञान हा चेतनाचा धर्म असू शकतो. त्यामुळे जडमात्र चेतन विषय आहेत आणि चैतन्य भोग
या सगळ्या गोष्टींचा शेवटी जो काही भोगाचा विषय आहे हा सगळा भोजन भोगतात्व आहे. पुढे असं म्हटलंय सहिष्णू, असं म्हटलंय. सहिष्णू म्हणजे काय? सह म्हणजे जिंकणे. का विष्णू सहस्रनाम म्हणायचं हे लक्षात घ्या. सह म्हणजे जिंकणे आणि त्यावरून सहिष्णू हा शब्द तयार झालेला आहे. आपल्याला अनेकांना अनेक प्रकारचे शत्रू असतात. अंतःशत्रू, बाह्य शत्रू. अंतःशत्रू कुठले? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. ते आपले 6 शत्रू आपल्या आतमध्येच आहेत. आणि आणखी बाह्य शत्रू जे पुढे असतील ते. सह या शब्दाचा अर्थ जिंकणं. आपल्याला या शत्रूंवर मात करायची आहे, शत्रूंना जिंकायचं आहे. तर सहिष्णू हे नाव आपल्या मुखामध्ये पाहिजे. सहिष्णू म्हणजे जिष्णू, म्हणजे संकट येते आणि त्या संकटांवर जो मात करतो त्याला काय म्हणायचं? सहिष्णू म्हणायचं. म्हणजे आता त्याचा उलटा अर्थ असा घ्या की आम्ही विष्णू सहस्रनाम रोज म्हणतो, रोज त्याचं नाव घेतो, रोज त्याला नमस्कार करतो, रोज आम्ही म्हणतो मम ताप मपा गुरुदेव, मम पाप मपा गुरुदेव, आणि आम्ही त्याला शरण गेलो भगवंताला. त्या भगवंताला शरण गेल्यानंतर ज्याला आम्ही शरण गेलो त्या विष्णूंना शरण गेल्याबरोबर ते काय करतात? तर पहिलं काम ते करतात की आपल्यावरती जे संकट असेल त्या संकटांचं ते पहिले निवारण करतात. हा माझ्या जवळ आला, त्यांना सांगावं लागत नाही की मला हे संकट आहे, मला ते संकट आहे. तुम्ही त्यांना शरण गेलात की ते पहिलं काम करतात, कारण ते कोण आहेत? सहिष्णू आहेत. आणि म्हणून तुम्ही विष्णू सहस्रनामाच्या रूपाने नारायणांना शरण जा, ताबडतोब पहिलं काम ते करणार. सहिष्णू या रूपाने तुम्ही त्यांना शरण गेलात की लगेचच ते आपल्या संकटांचं निवारण त्यांनी केलंच म्हणून समजा. म्हणून विष्णू सहस्रनाम. आपल्या जीवनामध्ये असंख्य संकट आहेत, असंख्य समस्या आहेत, आपल्या कुटुंबामध्ये समस्या आहेत, वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये समस्या आहेत, कुटुंबामध्ये समस्या आहेत, ज्या आपण नगरामध्ये राहतो त्या नगरामध्ये समस्या आहेत, ज्या देशात राहतो त्या देशात समस्या आहेत. कितीतरी समस्या आहेत आपल्या डोळ्यासमोर. पण मला मात्र या बाईला आल्यानंतर सगळ्यांचा सहभाग आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण बघून फार आनंद झाला बरं. आणि या सगळ्या विष्णू सहस्रनाम या प्रवचनासाठी किंवा या सगळ्या कार्यक्रमासाठी सगळ्यात जास्ती सगळ्या लक्ष्मींचा पुढाकार आहे नारायणांचं श्रवण करण्याकरता. ते विशेष आहे. कारण सहिष्णू भगवंतांनीच तुम्हाला सगळ्यांना एकत्र बांधलेलं आहे आणि त्याच्या नारायणाच्या इच्छेनेच तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि नारायणाने इच्छा लक्ष्मींच्या ठिकाणी जास्ती प्रबळ केल्यामुळे सगळ्या लक्ष्मींनी एकत्र येऊन एक कार्यक्रम ठरवलेला आहे. त्यामुळे फार इथेच एकमेकांना धरून सगळे आहेत. हे सगळं पाहून मला फार बरं वाटतं. कारण अनेक ठिकाणी मी अनेक कार्यक्रमांना जातो. आता हल्ली कोणाच्या घरात कार्यक्रमाला गेलं तर त्या कार्यक्रमाला आलेले पूर्वीसारख्या पाहुणे येत नाहीत आता. म्हणजे येतात पाहुणे कार्यक्रमाला, पण जरी पाहुणे आपल्या घरात येऊन बसले ते बिचारे त्यांच्या मोबाईलमध्येच असतात. ते त्यांच्या त्या मोबाईल मधनं लॅपटॉप मधनं डोकंच वरती काढत नाहीत. अरे तुला जेवण आणून दिलंय, हो का? ते जेवण गार झालं, दुसरे लोक जेवून गेले तरी याचं ताट कसं, याचं डोकं काय व्हॉट्सअप मध्ये. अशी स्थिती आहे. पूर्वीच्या काळी एखादा कार्यक्रम असेल तेव्हा 4 लोक आल्यानंतर आपल्या घरी कुणाला काम करायला सांगायला लागत नाही नसे किंवा सहजरित्या लोक मदत. पूर्वीच्या काळी केटरर्स नव्हते, त्यानंतर हे नव्हतं, काय त्याला म्हणतात, सगळं वराड यायचं आणि वराडच लग्नाचा सगळा स्वयंपाक करायचं आणि सगळे मिळून जेवून खाऊन एक 8-10 दिवस लग्नाचा आनंद घ्यायचे, मुलाकडचे मुलीकडचे. आता तसं नाहीये, आता सगळं बदललंय. तर अशा दृष्टीने आपल्या समाजाचं एकत्रीकरण असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही एकत्रीकरण असणं ही भगवंताची कृपा आहे. आणि त्यामुळे मला इथे आल्यानंतर वाईमध्ये हे विशेष वाटलं की सगळ्यांचं एकत्रीकरण पाहून की काही ना कुठे समाज एकत्र येतोय, काही ना काहीतरी चांगला कार्यक्रम त्यातनं निर्माण होतोय आणि चांगला काय त्याला म्हणतात मेसेज किंवा एक निरोप समाजापर्यंत पोहोचतोय. ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे. कारण जर का या प्रवचनाच्या मुळे आता हे आपण युट्यूबवर पण मी टाकतोय, मी म्हणतो 1000 लोकांनी आपला व्हिडिओ बघितला
तर त्यातल्या निदान 10 लोकांना जरी मनापासून विष्णू सहस्रनाम म्हणायची इच्छा झाली ना तरी सुद्धा भगवंताची कृपा आहे. किंवा विष्णू सहस्रनाम म्हणजे काय? काही लोकांना वाटतं भागवत आणि विष्णू सहस्रनाम एकच आहे का हो, असं मला एखादे विचारलं ना की भागवत विष्णू सहस्रनाम गीता सगळं एकच आहे का? अहो म्हटलं नाही, तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भागवतात 18,000 श्लोक आहेत, गीतेमध्ये 700 श्लोक आहेत आणि विष्णू सहस्रनामामध्ये 108 श्लोक आहेत. तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना एकच वाटतं सगळं. म्हणून आपल्याला ते माहिती असलं पाहिजे, निदान आपल्याला विष्णू सहस्रनामाची ओळख तरी असली पाहिजे. आणि आज सगळ्यात जास्ती शंकराचार्यांनी अनेक सहस्रनाम आहेत की नाही आपल्याकडे, पण या सगळ्या सहस्रनामांमध्ये भगवंताच्या या विष्णू सहस्रनामावरती आद्य शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. मी जे तुम्हाला प्रत्येक नावाचे अर्थ सांगतोय ना, हे माझं नाहीये, हे आद्य शंकराचार्यांनी करून ठेवले 2500 वर्षापूर्वी. ते मी तुमच्या समोर मांडतोय. त्या प्रत्येक शब्दाची फोड करून त्यांनी अर्थ सांगितला आणि हे त्यांनी त्या शब्दामध्ये काम. सहिष्णू म्हणजे काय, 2500 वर्षापूर्वी त्यांनी सांगून ठेवलं. तर असं हे विष्णू सहस्रनाम, यातला सहिष्णू हा शब्द, म्हणून त्याला आपण शरण गेलं पाहिजे. आणि या विष्णूंना यांनी संकट निवारण करतातच. आणि बघा, तुम्ही साधूंना जर का दुष्टांनी छळलं तर साधू सुद्धा शरण गेले भगवंताला, संतांना संत सुद्धा शरण गेले त्यांनाच. समाजामध्ये सगळ्यांना, मी तुम्हाला एक असा किस्सा सांगतो. कल्याण मासिकामध्ये असा मी किस्सा वाचला की आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य असताना त्यावेळेस ब्रिटिश सगळे आपल्यावर अत्याचार करत होते आणि त्यावेळेस अनेक क्रांतिकारक या भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता एकत्र यायचे आणि जो दिसेल तो क्रांतिकारकच ब्रिटिश समजायचे आणि अत्याचार करायचे, पकडायचे, तुरुंगात थांबायचे, बंबाच्या लादूर झोपवायचे, फटके मारायचे, काट्या मारायचे, सगळं चाललेलं होतं. त्याच्यामध्ये एक विष्णू भक्त त्यांना एकदम सापडला ब्रिटिशांना. ही कल्याण मासिकामध्ये आलेली गोष्ट आहे. तर त्यांनी त्या ब्रिटिशांनी त्याला पकडलं आणि पूर्वीच्या काळी असं होतं त्या ब्रिटिशांच्या काळी की ते विचार करत नसत, हा भारतीय आहे म्हणजे क्रांतिकारकच आहे, मग याला कसा शिक्षा जास्तीत जास्त करून तुरुंगामध्ये याला कितपत पाडता येईल असा ते विचार करायचे. आणि हा बिचारा विष्णू भक्त, विष्णू सहस्रनाम रोज म्हणणारा, त्या ब्रिटिशांनी त्याला पकडलं, नेलं त्याला चौकीमध्ये आणि त्याला तुरुंगात टाकून दिलं. केस बीस काही नाही. आणि तुरुंगात गेल्यानंतर तो बिचारा बसलेला होता आणि त्या ॲल्युमिनियमची ताट, त्याच्यामध्ये त्याला काहीतरी खायला आणून दिलं. तर मी असा विचार केला की आता ह्या तुरुंगामध्ये कितपत हे ब्रिटिश मला पाडणार आणि मला ह्याच्यातलं काही सोडणार नाही असं त्याला दिसायला लागलं एकंदरीत चित्र, की आता ह्याच्यामध्येच मला तो मरण येईल, इतकं मला यांनी दांबून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. म्हणून त्याने ज्या क्षणी ते ताट त्याच्या समोर आलं संध्याकाळी, ज्या दिवशी तो त्या तुरुंगात गेला त्या दिवशीपासून त्याने रोज विष्णू सहस्रनाम म्हणायला त्या तुरुंगात सुरुवात केली. पाठच होतो त्याचं. सकाळ दुपार संध्याकाळ काम करताना तो विष्णू सहस्रनाम म्हणत असेल. 1 2 3 4 40 दिवस तो त्या तुरुंगामध्ये होता. 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय घटना घडली, काय चमत्कार घडला काही माहित नाही. त्या ब्रिटिश अधिकारी एकदम तो आला, बाहेर काढो म्हणून त्याला बाहेर करून आला, घर जा सकता है, एकदम त्याला घरी पाठवून दिलं. कुठली एन्क्वायरी नाही, चौकशी नाही, काही नाही. मग का आत दाबला होता, का तो सुटला, भगवंताला माहिती. हे त्यांनी कल्याण मासिकामध्ये विष्णू सहस्रनाम की महिमा पढो समजो और करो असा तो विषय येतो कल्याण मासिकामध्ये. त्याच्यामध्ये ही आलेला किस्सा आहे. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणून सहिष्णू जगदादिजहा, कोणतंही संकट येऊ दे त्या संकटाच्या वेळेला जर का आम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण केलं, आणि इथे पठण पण करण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीचाच एक श्लोक सांगितलाय बघा, यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना. तुम्ही कल्पना करा की अर्जुनाने काय किंवा त्या युद्धावरती कुरुक्षेत्रामध्ये भीष्म पितामह काय, हे जे सगळे योद्धे होते, आम्ही त्या रामायण महाभारतामध्ये बघतो बघा, तो असा बाण धरून जातो आणि असं तोंडाने काहीतरी कुटकुटलेलं ते असं दाखवतात फक्त, आणि मग तो अस्त्र सोडतो, कधी तो बाण बाहेर पडतो, अग्नी निर्माण होतो, पाणी निर्माण होतो, मग तो जातो तिकडे. म्हणजे तो मंत्र सिद्ध करून हे करा. आता मला तुम्ही कल्पना करा की एक एक अग्निमंत्र, जलमंत्र हे जे त्यांनी अस्त्रांमध्ये सिद्ध केलेले आहेत,
एक एक मंत्र सिद्ध करायला काही वर्ष त्यांनी त्या आयुष्याची दिलेली आहे. एक मंत्र पाशुपत अस्त्र प्राप्त करण्याकरता शंकरांच्याकडे जाऊन तपश्चर्या नाही का केली, आणि किती तपश्चर्या करून एक पाशुपत अस्त्र प्राप्त झालं. पण ज्या वेळेला त्या पर्जन्य अस्त्राचा, पाशुपत अस्त्राचा, ब्रह्मास्त्राचा अर्जुनाने प्रयोग केले, त्यावेळेला ती सगळी तपश्चर्या 7 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षाची काही केलेली असेल ती बाजूला राहिली. जेव्हा शस्त्र चालवायची वेळ आली तेव्हा त्यांनी काय केलं, त्या तपश्चर्येतलं फक्त स्मरण केलं आणि तो बाण सोडला, काम झालं. म्हणून यस्य स्मरण मात्रेण, पूर्ण विष्णू सहस्रनाम तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणण्याची आवश्यकता नाहीये. पण तुम्ही जर का रोज विष्णू सहस्रनाम म्हणत असाल, दर एकादशीला म्हणत असाल, अमावस्येला म्हणत असाल, द्वादशीला म्हणत असाल, पौर्णिमेला म्हणत असाल, तर ज्या वेळेला तुमच्यावरती कोणतंही संकट येईल ना, त्यावेळेला फक्त आणि फक्त या भगवंताचं आणि या विष्णू सहस्रनामाचं स्मरण करा, मनापासून स्मरण करा. आणि हे मी सांगत नाही, त्या विष्णू सहस्रनामाची सुरुवातच स्मरणाने आहे. यस्य स्मरण मात्र. अहो इतकंच नव्हे, मृत्यू समय सगळं काय विष्णू सहस्रनाम म्हणत बघणार का आयसीयू मध्ये? आता यमदूत शेजारी आले, कल्पना करा नारायणाच्या नावाने तो मुक्ती मिळते बघा, सगळं विष्णू सहस्रनाम म्हणण्याची तरी आपली शरीराची स्थिती आहे का? पण अशा वेळेला यस्य स्मरण मात्रे, ते जर का मी विष्णू सहस्रनाम आयुष्य भर म्हटलेलं असेल आणि मृत्यूच्या वेळेला जर का मला त्याचं स्मरण झालं, जन्म संसार बंधनात, तोच नारायण आम्हाला या जन्म आणि संसारातून मुक्त करतो. म्हणून भगवंताचं केवळ आणि केवळ स्मरण करायचं, आणि ते स्मरण करणं जमावं म्हणून त्याची आधी भक्ती केली पाहिजे. म्हणून विष्णू सहस्रनाम रोज म्हणायला पाहिजे. म्हणजे संकटाच्या वेळेला त्याला सांगावं पण लागत नाही, तो सहिष्णू आहे. नुसतं त्याचा स्मरण केलं की आपली संकट दूर होतात. म्हणून सहिष्णू जगदाधिजा असं त्याचं नाव आहे. इतका या सहिष्णूमध्ये अर्थ भरलेला आहे. आणि म्हणून त्याला केवळ शरण जायचं, आणि शरण गेलं की त्याने आपलं रक्षण केलंच म्हणून समजा. फक्त शरण जायचा अवकाश आहे. एकदा संकट आलेल्या बाळाला आई भेटली की विषय संपला. आई भेटूस तो ते त्याला चिंता आहे, पण एकदा आई भेटली बस संपलं. तसा आपल्यासारख्या भक्तांना भगवंत भेटला विषय संपला. मग आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही. चिंता सगळं तो वाहतो. योगक्षेमम वहाम्यहम्. फक्त आम्ही त्या नामांनी त्याला शरण द्यायचं. म्हणून आमचे विनोबा भावे काय म्हणायचे, तुला एकच नाव दिलं आणि म्हण मला 1000 वेळेला रोज, असं जर का म्हणायला सांगितलं तर तू कंटाळून जाशील रे. एक पदार्थ तुला जेवणात रोज चालत नाही. रोज जर का तुला पोळी आणि ती बटाट्याचीच भाजी वाढली तर तू म्हणजे आज का पोळी बटाट्याचीच भाजी, काय बाजारातले भाजीवाला नाहीयेत का? वाटतंय तो बडबड करशील. रोज भाजी वेगळी पाहिजे, रोज चटणी वेगळी पाहिजे, रोज पोळी वेगळी पाहिजे, व्हरायटी पाहिजे तुला जीवनामध्ये, भोजनामध्ये. मग एकच नाव जर का तुला 1000 वेळेला म्हणायला सांगितलं तर तू कंटाळून जाशील. पहिली एक 100 नावांपर्यंत तुझं लक्ष राहील. राम 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 राम. पुढची 101 पासून जे मन भटकायला लागेल ते 1000 नावं संपली तरी जागेवर यायचं. मग अशा स्थितीमध्ये अशी 1000 नावं एकच म्हणायला गेलं तर जड आहे. म्हणून विनोबाबा म्हणायचे, म्हणून विश्वाचार्यांनी कृपा आपल्यावर केली आहे की एका नावाचा 1000 वेळेला जप करण्यापेक्षा 1000 नावं त्यांनी दिली. तुम्ही प्रवास करताना सुद्धा बघा, एकच प्रकारची झाडं तुम्हाला दिसायला लागली, एकच प्रकारचा रस्ता नको वाटतं, कंटाळा रोडच होतो. आपल्याला वाटतं दुसरं काहीतरी दिसावं, दुसरं काहीतरी व्हरायटी पाहिजे. तसं विष्णू जिष्णू महाविष्णू प्रभविष्णू महेश्वर विश्वम विष्णू वचकारो भूतभव्य भगवत प्रभू. प्रत्येक नावाचा अर्थ वेगळा, प्रत्येक नावाची उकल वेगळी, प्रत्येक नावाचं उद्दिष्ट वेगळं. अशी व्हरायटी या संपूर्ण 1000 नावांमध्ये आपल्याला भीष्माचार्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम श्रेष्ठ. म्हणून सहिष्णू हे नाव म्हणताना, राजिष्णुर भोजनम भोक्ता हे म्हणताना या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर. म्हणून तो जिष्णू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीन न दुःख हरण संकट मोचन असं भगवंताचं स्तवन या तुलसीदासांनी केलेलं आहे. आणि म्हणून तो जिष्णू आहे, त्याच्या हातात सत्ता आहे. आणि जसं त्यांनी उदाहरण दिले की उंदराला जसं मांजर खेळवत राहतं की नाही, ते लगेच मारत नाही, खेळत राहतं त्याच्याशी बराच वेळ.
आणि वळवळ करू देतं त्या उंदराला. पण एक क्षण असा देतो की पटकन ते त्याच्यावर झडप घालतं आणि उंदराला मारून टाकतं. त्याप्रमाणे आपण भगवंताला जेव्हा शरण जातो की नाही, तेव्हा एक तुलसीदास म्हणतात की आपल्या ठिकाणी ही जी सगळी पाप आहेत ना, त्या पापांना भगवंत पण बघत राहतो वळवळ करताना. ती सगळी वळवळ करू देतो त्याला. वेळ आली की बरोबर तो सगळा पाप काढून घेतो. मांजर जसं उंदराला मारतो तसं. म्हणून त्याला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपोआप ही गोष्ट घडते. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आणि म्हणून जगदादिचा हा सृष्टीच्या आरंभी जन्मलेला जो जगदीच आहे. आणि जगदीच म्हणजे काय? कुठलंही काम संकल्पाशिवाय होत नाही. विष्णू सहस्रनामाचा इथे प्रवचन व्हावं, हा हॉल घ्यावा, असं प्रवचन व्हावं, असा संकल्प झालेला आहे. त्या संकल्पानुसार 2 जून पासून कार्यक्रम सुरुवात झाला. कुठलंही काम, हा आम्हाला चौरंग बनवायचा आहे, तर स्वतःला नाही आधी संकल्प करायला लागेल मला कसा बनवायचा आहे. पाणी सोडून संकल्प असं नाही, काय करायचं हे ठरवणं म्हणजे संकल्प. तसं हे ब्रह्मांड निर्माण करताना या परमेश्वराने सुद्धा संकल्प केला की मला हे ब्रह्मांड निर्माण करायचंय. आणि म्हणून तो सृष्टीच्या आरंभी झालेला ज्याने संकल्प करून हे निर्माण केलं तो कोण आहे? जगदादिज आहे. म्हणून राजेष्णुर भोजन भोक्ता सहिष्णुर जगदादिजहा. म्हणून कामस्तदग्रे समवर्ततादि भूतस्य गातः प्रतिरेक आसीत. म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा जगदादिज आहे. वीर हा माधव मधु. जगदादिज झालं की पुढची नावं मी तुम्हाला विशेष सांगायचे. त्याच्यामध्ये वीर हा, माधव, मधु असं आहे. वीर हा म्हणजे काय? वीर हा म्हणजे वीर, प्रतिवीर हा म्हणजे परमेश्वर हा सत्य स्वरूप आहे, धर्म स्वरूप आहे. आणि ज्याच्या विरुद्ध कोणीही जरी कुठलं किंवा कोणी जरी बोललं तरी तो कितीही बलाढ्य असे नका, अखेर त्याला जमीन दोस्त व्हावंच लागतं. म्हणून हा वीर हा आहे. हे आध्यात्मिक सत्य आहे. आणि म्हणून माधव मधु. आता माधव हे जे नाव आहे, आमच्याकडे माधवराव पेशवे होऊन गेले पुण्याला. आणि मी पेशव्यांची गोष्ट ऐकलेली आहे. एकदा पर्वतीवरती आम्ही बसलेलो होतो, त्यावेळेला ते पर्वतीवर पेशवे जमले होते सगळे. आमच्या इथे पेशव्यांची पर्वती आहे. तिथे आम्ही द्वादशीला जेवायला सगळे गेलो होतो. त्यावेळेला ते सांगत होते की या पर्वतीचं वैशिष्ट्य असं आहे की, आणि शनिवारवाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये वाईचे ब्राह्मण पेशवे इथे बोलवायचे जेवायला पर्वतीवर आमच्या. आणि वाईचे ब्राह्मण त्यावेळेला पहाटे इथनं निघायचे 4:30-5 वाजता उजाडण्यापूर्वी. आणि चालत चालत बरोबर 12:30-1ला पर्वतीवर पोहोचायचे जेवायला पेशव्यांच्या कडे. आणि तिथून जेवण झालं तर पुन्हा निघायचं आणि पर्वतीला यायचं. असं म्हणतं पेशव्यांनी ताकीद सांगितलं. माधवराव पेशवे आणि मग आग्रहाचं जेवण पेशव्यांचं, त्याचे तर कितीतरी किस्से आमच्या पुण्याला आहेत. तो विषय जाऊ दे. तर पेशवे माधवराव पेशव्यांकडून मला हे आठवलं की माधवरावांनी पेशव्यांनी अनेक वाईच्या ब्राह्मणांना पुण्याला जेवायला बोलवलेलं आहे. आणि तिथे भोजन घातलेलं आहे पर्वतीवर आणि शनिवारवाड्यामध्ये. तर हे माधव नाव 167 या विष्णू सहस्रनामामध्ये येतं. 167 क्रमांक याचा. याच्या आधीची नावं जी सांगितली 144, 145, त्याच्यानंतर जे आपण भोजन बघितलं ते 142, ही सगळी नावं आहेत. आणि 167 नाव येतं माधव. आपण आचमन करताना म्हणतो केशवाय नमः, नारायणाय नमः. तिसरं नाव येतं माधवाय नमः. आता हे माधव या शब्दाचा अर्थ काय होतो? त्यांनी शंकराचार्यांनी अर्थ देताना असा दिलाय, मा इति लक्ष्मी. मा म्हणजे लक्ष्मी. भव इति पतीही, म्हणजे मा म्हणजे लक्ष्मी, भव म्हणजे तिचा पती, असा त्याचा अर्थ दिलाय. जो लक्ष्मीचा पती आहे त्याला काय म्हणायचं? माधव. मा म्हणजे लक्ष्मी. मग उमाधव, माधव अशी नाव आहेत. उमाधव म्हणजे शंकर, उमेचा पती.
उमापती, तसं माधव म्हणजे लक्ष्मीचा पती म्हणून विष्णू आणि शिव हे दोघेही जण आपल्याला आदर्श आहेत. आणि याच्यामध्ये या शंकरांना उमेनी वरलं आणि विष्णूंना लक्ष्मीनी वरलं, म्हणून लक्ष्मीनी त्याला वरलं आणि दोघांच्याही ठिकाणी एकरूपता निर्माण झाली. जसा सूर्य आपल्या सौरेच्या प्रभेने जसा प्रकाश किरणाने नित्य मंडित असतो, तसं ज्ञान सूर्य ज्ञान प्रभेने वैराग्यादी ज्ञान किरणांनी नित्य मंडित असतो. तसं या लक्ष्मीच्या सर्व यानी हा नारायण मंडित आहे. त्याचं नाव काय आहे? माधव असं नाव आहे. म्हणून मा म्हणजे लक्ष्मी असा त्याचा अर्थ आहे. आमच्याकडे एकनाथ महाराजांनी माधव या नावाचं फार मोठं वैशिष्ट्य सांगितलं. तुम्ही जर का रोज विष्णू सहस्रनामामधलं एक नाव घ्या. मी प्रत्येक जी नावं, कालही मी तुम्हाला 4-5 नावं सांगितली, आजही एक नाव तुम्हाला सांगतो, माधव. केवळ एक या नावाचा जप करा. माधवाय नमः, माधवाय नमः, माधवाय नमः, माधवाय नमः सारखा जप करा. काय तुम्हाला लाभेल? माधव नामे भव सिंधू तरे. जर का तुम्ही माधव माधव या विष्णू सहस्रनामातलं जर का जप केला या माधव नावाचा, माधव नामे भव सिंधू तरे, हा सगळा भवसागर तुमचा तरुण जाईल. माधव नामे भव भय हरे. या संपूर्ण भवरूपी संसारामध्ये जे काही तुम्हाला भय आहे, हे सगळा भयाचा नाश करणारे कोण आहे? माधव. माधव. आणि मग एकनाथ महाराज काय म्हणतात? सगळ्यांना आपल्याला आदेश देत आहेत, माधव जपारे संत जना. सगळ्यांनी माधव नावाचा जप करा. काय तुम्हाला मिळेल? माधव 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 म्हटल्यानंतर काय मिळेल? माधव जपारे संत जना, माधव मुक्तीचे कारण. केवळ माधव या नावाचा 1000 नावापैकी 167व्या माधव नावाचा जर का आपण मनापासून जप केला तर माधव मुक्तीचे कारण, तुम्हाला मुक्ती देणारा माधव नाव आहे. बर, पुढे काय म्हणतात? माधव भजता दुःख नाशे. माधव जप केला तर तुमच्या दुःखांचा नाश होतो. माधव नामाची गोडी भासे, माधव स्मरणे पाप जळे. पाप जळून जाईल. माधव चरण चित्ती निमिळे. आणि मग एकनाथ महाराज शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, नामा परता नाही धर्म एकनाथी. आणि एकनाथ महाराजांनी या मंत्राचा जप केला म्हणून ते म्हणतात, एकनाथी माधव सदा जागृत. म्हणजे मी या नावासाठी सतत जागृत आहे असं एकनाथ महाराज म्हणतात पैठण. म्हणून आपल्या या भारत देशाचं वैशिष्ट्य का तुम्ही विचार करा. कोणाला माहिती आपल्या संपूर्ण भारतामध्ये किती माधव आहेत? हे कोणाला माहिती? माधवांची देवळं किती आहेत? आपल्या माधवांची क्षेत्र किती आहेत हे कोणाला माहिती आहे भारतामध्ये? कोण हात वरतून सांगते की मला माहिती आहे भारतातली माधव क्षेत्र कुठले कुठले? आपल्या संपूर्ण भारतामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एकंदरीत 4 प्रसिद्ध आणि अत्युत्कृष्ट जागृत अशी 4 माधव क्षेत्र म्हणून पुराण काळापासून मानलेले. कोणकोणती 4 क्षेत्र आहेत? त्याचं पहिलं क्षेत्र आहे जे वाराणसीला जाऊन आलेले आहेत, काशीला. त्यांना माहिती आहे विश्वेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच एक माधव आहे. त्या माधवाचं नाव आहे बिंदू माधव. पहिला तिथे आहे बिंदू माधव. वाराणसीला जर का आपण गेलो तीर्थक्षेत्री, विश्वनाथाचं दर्शन घेतलं पण बिंदू माधवाचं दर्शन घेतलं नाही तर आपली यात्रा अधुरी राहते, आपल्याला यात्रेचं पुण्य मिळत नाही. म्हणून वाराणसीला गेल्यानंतर तिथे आहे बिंदू माधव. व तिथून आपण उत्तर प्रदेशामध्ये थोडे खाली आलो, प्रयाग क्षेत्राला आलो तर सगळेजण त्या माधवाला वेणी दान करतात. सवाष्ण स्त्रिया तिथे जाऊन त्या बिंदू माधवाची पूजा करून त्या ठिकाणी वेणी दान करतात आणि वेणी दानाचं त्या माधवाच्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून त्या माधवाला म्हणतात वेणी माधव.
तो कुठे आहे? प्रयागराजला आहे. पहिला माधव कुठे आहे? वाराणसी. दुसरा माधव कुठे आहे? प्रयागराजला आहे. म्हणजे 2 उत्तर प्रदेशामध्ये झाले. त्याच्यानंतर तिसरा माधव कुठे आहे? त्या तिसऱ्या माधवाचं नाव आहे गोविंद माधव. आणि हा गोविंद माधव सिद्धपूर नावाचं क्षेत्र आहे. कुठं आहे सिद्धपूर? गुजरातमध्ये आहे. त्या गुजरातमध्ये सिद्धपूर क्षेत्रामध्ये हा गोविंद माधव आहे. आणि त्याच्याही पुढचा तुम्ही यात्रा करताना तुमच्या लक्षात, तुम्ही केलंही असेल दर्शन, पण तुम्हाला लक्षात आलं नाही, तुम्ही त्याची आठवण करून देतो. रामेश्वरला आपण अनेक जण जाऊन आलेलो आहोत. रामेश्वरला यात्रा करून आलेलो आहोत. या रामेश्वरापाशी जो माधव आहे त्या माधवाला म्हणतात सेतू माधव. म्हणजे बघा, एक आहे बिंदू माधव, दुसरा आहे वेडी माधव, तिसरा आहे गोविंद माधव आणि चौथा आहे सेतू माधव. भारताच्या 4 दिशेला हे लक्ष्मी नारायण माधव या शब्दाचा मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे तिचा पती, लक्ष्मीच्या शक्तीसहित या संपूर्ण भारताच्या 4ही बाजूला या भारताचं रक्षण करण्याकरता हे 4 माधव उभे आहेत. म्हणून या माधव नावाला आपल्या भारत देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्व आहे. लक्षात ठेवा, कधी जर का यात्रेला गेलात तर आवर्जून दर्शन घ्या. गुजरातला गेलात तर सिद्धेश्वर क्षेत्र शोधून काढा आणि तिथे जाऊन या गोविंद माधवाचं दर्शन घ्या आणि तिथे जाऊन माधव माधव म्हणा. आणि माधव या नावाचं फल काय आहे? माधव स्मरणे पाप जळे, माधव दर्शने पाप जळे, माधव नामा मुक्ती मिळेल. म्हणून बिंदू माधवाचं महत्व. आणि म्हणून असे माधव आपल्याकडे आहेत. आणि हे माधव नाव हे आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये कितवा नंबरचं आलंय तेही लक्षात ठेवा. 167वं नाव बरोबर माधव आलं. आणि भारतातले 4 माधव. जेव्हा आपल्या तोंडातून या विष्णू सहस्रनामाबद्दल माधव मधू असं पुढे आलेलं आहे बघा. ज्या वेळेला विष्णू सहस्रनामाचा हा श्लोक आपल्या मुखामध्ये येईल ना, त्यावेळेला डोळे मिटून या भारतातल्या 4ही माधवांना नमस्कार करा. निदान त्यांचं स्मरण करा. बिंदू माधव, गोविंद माधव, सेतू माधव आणि वेणी माधव, 4ही माधवांना नमस्कार करा. म्हणून माधव
शास्त्रामध्ये म्हटलेला आहे. हा उमाधव आहे आणि तो माधव आहे. उमाधव उमेचा पती, तो माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. म्हणून विष्णू म्हटलं की लक्ष्मीचं स्मरण हे करायलाच पाहिजे. लक्ष्मीशिवाय नारायण नाही, तसं उमेशिवाय शिव नाही. तुम्ही पिंडीचं दर्शन घेताना जी अशी पिंडी दिसते उत्तरेकडे जाणारी, ती पार्वती आहे आणि मध्ये शाळुंकाची दिसते ती शिव आहे. निर्गुण निराकार रूप दर्शन जर का असेल तर ते शिवांची पिंडी आहे, मूर्ती नाही. मूर्तीत दर्शन घ्यायचंय नारायण आणि लक्ष्मीचं घ्या. तिथे लक्ष्मी आणि नारायण दोघे भिन्न आहेत. दोघांच्या शेजारी शेजारी मूर्ती असतील, पण एकरूपता जर का तुम्हाला बघायची असेल तर ती शिव आणि पार्वतीचीच एकरूपता आहे. अर्ध नारी नटेश्वर म्हणून ते उमाधव आहे. ज्यांना असं वाटतं ना, मी तुम्हाला जाता जाता उपाय सांगून ठेवतो. ज्यांच्या ज्यांच्या पती पत्नी वैवाहिक जीवनामध्ये समस्या असतील ना, त्यांनी कसं अनुष्ठान करावं. काय करावं अनुष्ठान? तर बुधवार पासून सुरुवात करावी. कोणत्याही बुधवारी किंवा श्रवण नक्षत्रावरती सुरुवात करायची आणि लक्ष्मीनारायणाच्या अशा मूर्ती ठेवायच्या समोर आणि दररोज त्यांचं काय फूल पत्र तुळशी पान बेलाचं पान लक्ष्मीला आवडतं व्हायचं, नमस्कार करायचे, काहीतरी दूध साखर काहीतरी नैवेद्य उत्पत्ती दाखवायची आणि रोज त्यांच्या समोर बसून विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आणि माधव नावाचा जप करायचा. जर का आपण या लक्ष्मी नारायणांची पूजा करून सातत्याने त्या लक्ष्मी नारायणाच्या मूर्ती समोर बसून जर का विष्णू सहस्रनाम आपण काही दिवस जर का सातत्याने म्हटलं तर कालांतराने नारायणांच्या आशीर्वादाने जसे लक्ष्मी नारायण आहेत तसा आपला संसार होतो. जसे उमा महेश्वर आहेत तसे अर्धनारी नटेश्वर इतकी एकरूपता पती पत्नींमध्ये होऊ शकते लक्ष्मी नारायणाची उपासना केली. म्हणून माधव या नावामध्ये लक्ष्मी पण येते आणि नारायण पण येतात. लक्ष्मी नारायण असं म्हणताना किती मोठं अक्षर म्हणायला लागतं, पण माधव म्हणताना लक्ष्मी आणि नारायणच येतात. म्हणून किती सोपं आपल्याला संस्कृतमध्ये नावं करून दिलेली आहेत. आपण त्याचं अनुष्ठान करू शकतो, लक्षात घ्या. मग सातत्याने बुधवारी किंवा श्रवण नक्षत्रावर्षी आपलं काम पूर्ण होईल तोपर्यंत म्हणत राहा. कमीत कमी आपली एखादी जर का कामाला पूर्ण व्हावीशी व्हायची असेल ना तर 12 संख्येचं गणित आहे. 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा, 12 गुणिले 12 किंवा 1200 वेळेला म्हणा किंवा 12,000 वेळेला म्हणा. 1200 वेळेला जर का म्हटलं विष्णू सहस्रनाम तर वाटेल ती कामाला पूर्ण होतेच होते. पण कमीत कमी 12 वेळेला जर का म्हटलं तर आपल्याला पाहिजे ती कामना पूर्ण करायला विष्णू समर्थ आहे. 12 ही संख्या कुठनं आली तर 12 ही संख्या त्यांच्याच मूल मंत्रामध्ये आली. नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षर. ओम नमो भगवते वासुदेवाय किती अक्षर झाली? 12 अक्षर. म्हणून 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणा की आपल्याला त्याचं फल मिळतं. एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता 12 ते 2 या काळामध्ये उपवास करा. ही पहिली गोष्ट, उपवास करायचा आणि संध्याकाळी रात्री 12 वाजता दिवा लावायचा आणि नारायणाच्या समोर बसून 12 वेळेला रात्री जर का आपण विष्णू सहस्रनाम पठण केलं तर आपल्याला कधी ना कधीतरी साक्षात नारायणाचं दर्शन होईल. चतुर्भुजाचं जसं ध्रुवाला दर्शन झालं, जसं प्रल्हादाला दर्शन झालं, जसं अनेक भक्तगणांना संतांना झालं, तसं नारायण प्रत्यक्ष दर्शन देतील म्हणून सांगितलं. म्हणून एकादशीचं व्रत आहे. दुसऱ्या द्वादशीला किंवा चतुर्दशीला दर्शन देतील असं नाही सांगितलेलं, एकादशीला दर्शन देतील. पण आम्ही एकादशीला रात्री 12 ते 2 या काळामध्ये विष्णू सहस्रनाम पठण केलं. मी म्हणतो 12 वेळेला राहू दे, पण 1 वेळेला तरी म्हणा. 12 ते 2 या वेळा. लोकांनी मला असा शंका विचारली की मग सकाळी पहाटे तुम्ही सकाळी म्हणायला सांगितलं विष्णू सहस्रनाम, तर मग आंघोळ वगैरे करून बसायचं का नुसतंच बसलं तर चालतं? मग 12 वाजता रात्री बसायचं तर मग आंघोळ करायला पाहिजे का? शंका असतात लोकांच्या. ते व्यंकटेश महात्म्य ना, रात्री लोक आंघोळ करून ओल्यातही ते वाचतात आणि त्याचं फल मिळतं. तर ते व्यंकटेश कोण येतो? व्यंकटेश विष्णूच येतो. मी विष्णू सहस्रनाम सांगतोय तुम्हाला. फक्त इथे ओल्यातही आंघोळ करून बसण्याची काही आवश्यकता नाहीये. शुचिर्भूत होऊन शांतपणे बसा. हात डोळ्याला पाणी लावा, हातपाय धुवा, जरा
झोप जावी म्हणून डोळ्याला पाणी लावा, उदबत्ती लावा, दिवा लावा, बसा म्हणा. पहाटे सुद्धा अंथरुणात उठल्यानंतर बसून एक विष्णू सहस्रनामाची आवृत्ती केली आणि मग उठलात तरी चालेल. हे नामस्मरण असल्यामुळे याला 16 ओळ्या कशाचंही बंधन नाही, काही याला नियम नाही. कारण नाम आहे ना भगवंताचं, नामाला कुठले ते नियम? श्रीराम जयराम जय जयराम जसं आपण म्हणतो तसंच विष्णू सहस्रनाम आहे. त्यामुळे याला फारसे नियम नाही. त्यामुळे नियमांचा विचारच करू नका. नाम भक्तीने घेणं हे महत्वाचं आहे. तुमची भक्ती आहे का, श्रद्धा आहे का, आणि ही माझी कामना भगवंत पूर्ण करणार आहेत अशी श्रद्धा असेल तर तुम्ही केव्हाही कुठेही कधी विष्णू सहस्रनाम म्हणा. तुम्ही एक आजपासून प्रयोग करून बघा. मला 7व्या दिवशी मला सांगा जाताना काय अनुभव आला. आपण घरातनं कोणत्याही कार्यक्रमात कामाला बाहेर पडा, घरातनं पाऊल आपलं बाहेर पडताना उजवं पाऊल बाहेर पडतो. घरात येतानाही उजवं पाऊल टाकून घरात ये. कधीही घरातनं डावं पाऊल आपलं बाहेर टाकू नका. आता एक पहा. दुसरी गोष्ट, उजवं पाऊल तुम्ही टाकून बाहेर पडताना फक्त 4 वेळेला एक भगवंताचं नाव म्हणा. नारायण 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 आणि बाहेर पडा. कुठल्याही कामाला जाऊ. ज्या कामाला तुम्ही निघालेला आहात त्या कार्यक्रमामध्ये 100% तुम्हाला यश मिळेल. नारायणावरती श्रद्धा ठेवून मात्र बाहेर पडताना 4 वेळेला नारायण म्हणा. हा एक उपाय तुम्ही साधा सुरू करा. आणि प्रत्येक नावाचं वेगवेगळं महत्व आहे. त्यातला नारायणाचा हा एक प्रयोग करून बघा जीवनामध्ये. तसा प्रत्येक नाव, माधव या नावाचा एक वेगळा प्रयोग, नारायण या नावाचा एक वेगळा प्रयोग, गोविंद ते आता सांगायचंय तुम्हाला पुढे. गोविंद नावाचे आणखी वेगवेगळे प्रयोग आहेत. असे तुम्ही प्रयोग जीवनामध्ये करून बघा. सगळं विष्णू सहस्रनाम मला कित्येक लोक म्हणतात की मला ते एवढं संस्कृत नाही वाचता येत आणि आता म्हणे 60 नंतर कोण शिकवणार आम्हाला, ते उच्चारही जमत नाही, फार कठीण वाटत होते आम्हाला. हे येईल गेले असं वाटतंय. ते म्हणजे सोडून द्या सगळं विष्णू सहस्रनाम. या सहस्रनामामध्ये कोणी एक स्मरता होत असे सार्थक. संपूर्ण सहस्रनाम नाही म्हणता आला, सोडून द्या तुम्ही विषय. या संपूर्ण सहस्रनामाचं एक नाव म्हणता येईल बस. ते एक नाव सातत्याने तुमच्या जीवनाच्या उद्धाराला कारणीभूत होईल. आणि यस्य स्मरण मात्रेण. तुम्ही ऑडिओ लावा. आत्ताच्या काळात आपल्या जवळ ऑडिओ आहे. फार तुम्हाला कुठे जाऊन कुठेही जावंच लागणार नाही, आपल्या जवळच आहे. तुझे आहे तुझं पाशी अशी स्थिती आहे. त्या मोबाईलला फक्त ऑर्डर द्या, जा युट्यूबला, हेडफोन लावा. विष्णू सहस्रनाम तुम्ही जिथे असाल तिथे म्हणू शकता, ऐकू शकता. म्हणता नाही आलं तरी चालेल. श्रुणु पाप फलापहम. ऐकायला पाहिजे. श्रुणु म्हणजे ऐकणे. तुम्ही मला सांगा, भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला ज्या वेळेला सांगितलं हे सगळं विष्णू सहस्रनाम, त्यावेळेला काय युधिष्ठिर त्यांच्या मागे काय म्हणत होता का? त्यांनी काय केलं? तिथे बसून श्रुणु ऐकलंय फक्त. भगवंतांनी पण ऐकलंय स्वतःची नावं 1000 आणि बाकीचे पांडव पण तिथे पायापाशी बसून राहिलेले आहेत. आणि ते सगळे ही नावं काय करतायत? ऐकतायत. कोणी म्हणत नाहीये त्याला. नुसतं ऐकून सुद्धा उद्धार होतो विष्णू सहस्रनामाने. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा पाहिजे. म्हणून रोज विष्णू सहस्रनामाचा किती मिनिटं लागतात? 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, याच्यापेक्षा काय. ऐकायला जो ऑडिओचा वेळ असेल तेवढाच वेळ. संपूर्ण विष्णू सहस्रनाम ऐकून काढा. रोज नियम लावा. आपल्याला म्हणता येत नाही, आपण ऐकायचं. 10 मिनिटं त्याच्याकरता द्यायची. कितीतरी जीवनामध्ये परिवर्तन होईल. आणि आजपासून मी सांगितलेलं नाव तुम्ही तुमच्या उपयोगात आणा. नारायण 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 नारायण. एकदा म्हणावं सगळ्यांनी 4 वेळेला. नारायण नारायण. परत एकदा नारायण. बस. आता तुम्हाला याचे हे दिलेलं आहे तुम्हाला हे नाव. घरात बाहेर पडताना उजवा पाय टाकायचा बाहेर. नारायण 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 म्हटलं की पाय टाकायचं. इथपर्यंत ऍक्शन घ्यायची. म्हणजे नारायण 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 ते गेले पुढे. असं हे पटकन व्हायला पाहिजे क्रिया. आता लोक अपार्टमेंट मधली बघायला लागतील, पाय उचलून काय म्हणतात, काय पिटी करतात का काय येते, असं बघायला लागतील. असं नको. ते काहीतरी सगळे पटकन ही क्रिया व्हायला पाहिजे. पटकन पाय उचलला, नारायण 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 नारायण, तेव्हा काय केलं.
असं तुम्ही करून बघा. तसं माधव या नावाचा जीवनात एकनाथ महाराजांनी सांगितलंय माधव नावाचं महत्व, म्हणून माधवाय नमः माधवाय नमः माधवाय नमः असं म्हणायला तुम्ही सुरुवात करा. त्याचा परिणाम काय होतो? पाप तर नाही होईल असं एकनाथ महाराज म्हणतात, मुक्ती मिळेल असंही त्यांनी सांगितलं. कशाला पाहिजे तुम्हाला सहस्रनाम? तुम्ही एकाच नावाचा जप करा ना. एक नारायण घ्या. कितीतरी नावं झाली बघा ना, केशव, नारायण, माधव, गोविंद, किती नाव आहे. एकच मी म्हणतोय, एक तुम्हाला येणारी 25 नावं. आपल्या एकाच स्मरण तुम्ही मनापासून करायला सुरुवात करा, तुम्हाला त्याचा लाभ होईल. आणि म्हणून या माधव नावाच्या पुढे एक मधू नाव येतं बघा, किती सुंदर नाव आहे. मधू असतं बरं का अनेक लोकांचं नाव मधू, आणि मधुवर्णात मधुसूदन. तर मधू का म्हणतात? भगवंताचं नाव आहे मधू. माधवो मधू असं नाव आहे. त्या श्लोकात मध्ये असं आहे, माधवो मधू असं आहे. तर मधू या शब्दाचा अर्थ असा आहे की मधू याचा अर्थ मधुरता. आमच्याकडे तो एक वेदामध्ये मंत्र येतो, ज्यांना पूजा माहिती आहे किंवा ज्यांनी म्हटलेली आहे किंवा ऐकलेली आहे त्यांना माहिती आहे तो मंत्र, मधुवाता यते मधुक्षरन्ति सिंधवा माधुर्न संतोषति मधुनक्तो उतोषसो मधुमत् पार्थिवमरजः मधुद्यौरस्पन पिता मधुमान नो वनस्पतिर् मधुमां अस्तु सूर्य. किती वेळेला मधु आलं बघा या मंत्राला. वेदात आलंय. वेदातलं नाव विष्णू सहस्रनामामध्ये 168 मधु नाव आहे. मधवे नमः. या मधु नावाचा अर्थ असा आहे, त्या वेदातल्या गुरुचेचा अर्थ असा आहे की माझ्या भोवती असलेल्या निसर्गामध्ये नदी, औषधी, त्यानंतर वेळ म्हणजे काळ, त्याच्यानंतर पृथ्वी, आकाश, सूर्य, वृक्ष, या सगळ्याच्या भोवतीचे हे सगळं ब्रह्मांड मला दिसतंय. या सगळ्यांनी माझ्या जीवनामध्ये मला काय द्यावं? मधुरता द्यावी. मधु प्रमाणे हे सगळे मला मधुर व्हावे. काय काय मधुर व्हावं आमच्या जीवनामध्ये? पुन्हा एकदा का, नदी, औषधी, आपण ज्या औषधी घेतो रोज गोळ्या किंवा काय जे काय असेल ते मधुर व्हावं. वेळ, कोणतीही वेळ, समय, त्याच्यानंतर ज्या पृथ्वीवरती आपण बसलोय ती पृथ्वी, आकाश, त्याच्यानंतर सूर्य, त्याच्यानंतर चंद्र, वृक्ष, या सगळ्यांकडनं मला काय मिळावं? मधुरता प्राप्त व्हावं. आणि म्हणून मधुवाता येते मधुक्षरन्ति सिंधवः. आणि म्हणून सामान्यतः मधु या शब्दाचा अर्थ असा आहे की वृक्षाचं फूल किंवा फळ असा त्याचा अर्थ होतो. मधु, मध कशातनं जमा करतात? मधमाशा फुलातूनच ना, म्हणून त्याचं नाव आहे फूल किंवा पुष्प असा त्याचा अर्थ आहे. आणि जे फुलामध्ये असतं सार, ते सार संपूर्ण वृक्षाच्या बीजापासून ते फार आकारापर्यंत सगळ्या वृक्षाचं सार त्या मधामध्ये असतं. किती मध आणतात तो गोळा करून मधमाशा, कल्पना करा. झाड किती मोठं असतं, ती मधमाशी किती छोटी असते, तिची सोंड किती छोटी असते, ती आग घालून त्यातला ती मधाचा एक थेंब आणून त्या आपल्या याच्यात जमा करते आणि म्हणून आपल्याला मध मिळतो. हा मधाला किती महत्व आहे. आणि मग आता त्या आम्ही जाहिराती असतात बघा की अमुक झाडाचा मध, जांभळाचा मध डायबिटीस करता, अमुक झाडाचा मध या रोगाकरता. मग मला सांगा, त्या जांभळाच्या झाडाचा संपूर्ण अर्क त्या मधामध्ये आला की नाही? आणि तो मध, आणि म्हणून मधुरता. म्हणून मधु म्हणजे अंश. मधु म्हणजे काय? अंश. त्या झाडाचा अंश म्हणजे मधु, की ज्याच्यात असा काहीच नाही. आणि मध एकदा घरामध्ये आपण आणला की तो खराब होतो का? खरा रिअल मध असेल तर कधी तो शिळा होतो का? असार काहीच नाही. ज्याच्यामध्ये असार काहीच तुम्हाला आपण गाळून घ्याल, तो काढल्यानंतर एकदा तुम्हाला गाळून घ्यायला लागेल काय त्याच्यात असेल ते, पण एकदा तुम्ही बाटलीत भरून घरात ठेवला तर त्याच्यात कुठलंही काही खराब नसतं, सगळं चांगलंच आहे. म्हणून असार ज्याच्यामध्ये काही नाही. म्हणून मधु जन्मतः जगत असतो आणि मधु वाचून अन्य उद्देश आणि उद्योग यांना ठाऊकच नाही. म्हणून परमात्मा हा जो आहे या संपूर्ण विश्वाचा कोण आहे? मधुकंद आहे किंवा तो मधु आहे, मधुरता. जसे मधाचे सगळे गुण आहेत की नाही, तसेच सगळ्या भगवंताचे गुण आहेत.
आणि मधाचा एक आयुर्वेदाच्या दृष्टीने छान उपयोग आहे बरं का. आमच्याकडे कोणी सलाईन नव्हतं. आमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जर का कोणी पेशंट आला तर आताच्या काळामध्ये कसं हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट झालो की पहिलं काम काय करतात, डॉक्टर सलाईन लावतात. तसं पूर्वीच्याकडे सलाईन नव्हतं. मग पूर्वीच्याकडे पेशंट आल्यानंतर लोक वैद्य काय करत होते, तर पहिलं काम काय, तर पेशंटला येऊन बसला आपल्या घरात की त्या बरोबरच्या तो कोण असेल त्यांच्या हाताखाली त्याला सांगायचे 2 चमचे मध पाणी पाच त्याला म्हणून 2 चमचे ग्लासमध्ये मध घालायचे पाण्यातल्या, आणि ग्लास भरून पाणी घ्यायचे, 2 चमचे मध घालायचे, मध पाणी करायचं त्या पेशंटला घेऊन घ्यायचं. आणि ते सलाईनचं काम करायचं, कारण मध हा रक्तामध्ये पटकन एकत्र होतो असं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला सुद्धा कधी जर का थकवा आला, कधी आपल्याला असं कंटाळल्यासारखं झालं, थकवा आला, तर तुम्ही उपाय करायला हरकत नाही. भगवंताचं मधु हे नाव आपल्याला माहितीये, तर काय म्हणायचं, मधवे नमः असं नाव येतं त्याचं, मधु किंवा मधु म्हणा तरी सुद्धा मधु हे नावच आहे त्याचं. तर पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये तुम्ही 2 चमचे मध घाला, चांगली ती ढवळा आणि भगवंताचं स्मरण करा, मधु 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 असं म्हणा आणि ते पाणी प्राशन करा. भगवंताच्या नावाचाही त्याच्यावर परिणाम होईल, मधाचाही आपल्या शरीराला उपयोग होईल आणि एक प्रकारचा थकवा आलेला, क्षीण आलेला निघून जाईल. म्हणून मधवे नमः, मधु या नावाला फार मोठं महत्व आहे. असं हे सगळी नावं जे आहेत, प्रत्येक नावाचं जर का तुम्ही विचार जर का केला तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य भरलेलंच आहे. मला काही नावं विशेष वाटतात की आत्ताच्या तरुण पिढीने ही नावं तरुण पिढीला पाहिजे. त्याच्यात एक नाव आलंय बघा, महोत्साहो महाबला. कसं जोडून नाव आलंय. ज्याला उत्साह नाही ना, ठीक आहे, काम करण्याचा उत्साह आहे, पण ते काम तडीस द्यायला महाबल लागतं ना, ते कुणी आणायचं. नाही तर नुसताच उत्साह, प्रत्यक्ष काहीच नाही, असं कसं काम व्यक्त होईल. म्हणून नाव सुद्धा देताना भगवंतांनी कसं दिले या विश्वाचार्यांनी, महोत्साहो महाबला. बर ठीक आहे, त्याच्या पुढे नाव येतं बघा, जोडून कसं नाव आलंय बघा, महाबुद्धिर महावीर्य. म्हणजे बुद्धी आहे पुष्कळ, पण बुद्धी नुसती असून उपयोग नाही, शक्ती पण पाहिजे ना. शक्तियुक्ती आम्हाला देणे तेव्हा स्वराज्य मिळतं. शक्ती पण पाहिजे आणि युक्ती पण पाहिजे, बुद्धी पण पाहिजे आणि शक्ती पण पाहिजे. महावीर्य म्हणजे महाशक्ती आणि महोत्साहो महाबला. मला सांगा, भगवंताच्या इतकं उत्साही कोणी असेल या जगामध्ये? म्हणून त्याला महोत्साह म्हटलेलं आहे. त्याच्याकडे सगळा उत्साह आहे आणि उत्साहाच्या भरामध्ये नुसता त्याच्याकडे उत्साह नाही, तर त्या उत्साहामध्ये महाबलानी त्यांनी हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं आणि या ब्रह्मांडाचं तो रक्षण करतोय. म्हणून तो महोत्साह महाबला. अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबला. आणि एवढं उत्साह आणि महाबल असून सुद्धा तो कसा आहे, अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे कसा, आपल्या गीतेमध्ये सांगितलंय, इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्य परम मनः. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी इंद्रिय आहे. इंद्रियाच्या पलीकडे काय आहे, इंद्रियाणि पराण्याहुः. इंद्रियांच्या पलीकडे काय आहे तुमचं मन. इंद्रियांपेक्षा प्रबळ आहे मन. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्य परम मनः. मनाच्या पुढे काय आहे, मनसस्तु परा बुद्धी. मनाच्या पलीकडे तुमची बुद्धी आहे. आणि परमेश्वर कुठे आहे, यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्या पलीकडे भगवंत आहे. म्हणून आमच्याकडे आमचा हे जे शरीर आहे ना, याला रथाची कल्पना केलेली आहे. हा सगळा रथ आहे. या रथाचे घोडे कुठले आहेत, कोण रथ म्हटलं की त्याला घोडे आले. या रथाचे शरीर रूपी रथाचे घोडे कोणते आहेत, तर या शरीर रूपी रथाचे घोडे म्हणजे असलेली सगळी इंद्रिय जी आहेत ती या शरीर रूपी रथाचे घोडे आहेत. बरं, घोडा म्हटला की घोड्यांच्या तोंडात लगाम बांधलेला असतो आणि तो लगाम कोणाच्या तरी हातामध्ये असतो. मग या घोड्यांना लगाम कुठला बांधलाय, शरीर रूपी घोड्यांच्या, इंद्रिय रूपी घोड्यांना लगाम कोणाचा आहे, तर त्यांनी सांगितलं मन हा त्या इंद्रिय रूपी घोड्यांचा लगाम आहे. म्हणून मन जर का
लगाम ताब्यात असेल तर घोडे उधळत नाही, म्हणजे इंद्रिय उधळणार नाही. बर ठीक आहे, मन कोणाच्या ताब्यात आहे? घोडे झाले, लगाम झाला, आता कोणीतरी सारथी बसलेला आहे ना चालवायला. सारथी कोण आहे या रथाचा? बुद्धिस्तू सारथी. या संपूर्ण शरीर रूपी रथाचा सारथी कोण आहे? बुद्धी सारथी आहे. मन लगाम आहे, इंद्रिय घोडे आहेत. एवढं सांगून झाल्यानंतर एकाने प्रश्न विचारला, सगळा रथ काय रिकामाच चाललाय का? कोण बसलाय तुझ्या आतमध्ये? घोडे झाले, लगाम झाला, सारथी झाला, मग हा काय रिकामा चाललाय का रथ? त्याच्या आतमध्ये कोण बसलंय त्या रथामधला प्रवास करणारा? त्यांनी लगेच उत्तर दिलं, आत्मानं रथिनः विद्धि. या रथामध्ये आत्मा बसलेला तो प्रवास करतो. म्हणून या जगामध्ये खरा प्रवासी कोण आहे तर तो आत्माच आहे. शरीर हे प्रवासी नाही, आत्मा प्रवासी आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तो साक्षात आत्मा से नित्यम. म्हणून हा आत्मा या शरीर रूपीमध्ये रथामध्ये बसून प्रवास करतोय. म्हणून इथे भगवंताला नाव दिलं अतींद्रिय महामायो. आणि त्याची महामाया आहे. महामाया याचा अर्थ काय? ते लोक महामाया म्हणजे ते जादूगार वगैरे नाही का, मला असं नेहमी म्हणतं ही महामायाच सगळी जादू आहे. म्हणजे ते चातुर्य दाखवतात, जादूगार असतात, ते पक्षी काढतात, टोपीत त्या कोंबडी, ते सगळं असं करत असतात सगळे. एखादा जादूगार आपल्या हातच्या लाखेचे खेळ दाखवून प्रेक्षकांना चकित करून टाकतो. अरे याने टोपीत कबूतर कसं काय काढलं असं आपल्याला वाटतं. अशी काठी फिरवेल कबूतर वाजली. आणि बघायला जर का गेलं तर हे खेळ करणारे लोक असतात, त्यांच्यावर फार काही साहित्य नसतं, तरी सुद्धा ते असे चमत्कार करतात. आणि एखादी कोथळी असते, एखादी गड्डी असते, एखादी टोपी असते, त्यातच ते सगळं आपल्याला रस्त्यावरती कला दाखवत असतात. ह्यांच्या साह्याने तो अद्भुत खेळ आपल्याला करून दाखवतो. लोक त्याच्याभोवती गोल उभे राहतात आणि तो खेळ जादूचा बघायला लहान पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे बघतात त्या कशी जादू करतोय आणि कसं दाखवतोय. ही सगळी त्याची लीला बघायला उभे राहतात. मग हा जो परमेश्वर आहे, ज्याने हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं, किमी हर किंकाय सकुल कुमुपाय त्रिभुवन किमाधारो दाता सृजति किमुपादान इति च. त्यांना महिम्न स्तोत्र माहिती, त्यांना श्लोक आठवेल. हा महिम्नातला श्लोक आहे बघ, शिवमहिम्नातला हा श्लोक आहे की ज्याच्या जवळ छडी पोतडी काहीही नसताना तो एकटाच आहे आणि त्याने एकट्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि ते विश्व रचना करतो. आणि जादूच्या गोष्टीसारखं ते फसवं नाहीये. जादूगार तरी आपल्याला फसवतो, आपली नजर हे करतो, बंदी करतो आणि तो आपल्याला क्रिया करून दाखवतो. परंतु यांनी जे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे हे जादूगारासारखं फसवं नाहीये, तर शाश्वत त्याने विश्व निर्माण केलेलं. म्हणून हे परमात्मा जे काही आहेत ते महामायी आहेत. त्यांच्याजवळ महामाया आहे, नुसती नाही माया, महामाया आहे. म्हणून तिथे नाव आलं अतींद्रियो महामायो महोत्साहो महाबला. ओम नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण. आता नारायण नावाचा महिमा सांगितला की आपल्याला कामावरती सगळे पूर्ण झालं पाहिजे. सक्सेसफुल नारायण नारायण बोललं की आपल्याला यश मिळतं. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण
या लईमध्ये आपण म्हणत असताना आपण स्वतःला विसरून जातो बघा. आपण स्वतः कोण आहोत, काय आहे, काही आपल्याला आठवत नाही. क्षणभर ह्याला संकीर्तन म्हणतात. आणि या संकीर्तनाने आपण इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना, पहिली सुरुवात फलश्रुतीची आहे. इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना. या सगळ्या नावांची महती सांगत असताना सगळ्यांनीच याची महती सांगितली. मग या नावामध्ये व्यक्त, अव्यक्त, जगतवाचक, महाबल, महापराक्रमी, वीरहा, हे सगळे कोण आहे ते सगळ्यात शेवटी तो परमेश्वरच आहे. त्याची ही अनंत नाव आहे. सगळ्या नावांचा विचार या 5 दिवसामध्ये होणार नाही बरं. आणि कोणाला असं वाटू पण कोणी घाबरते की एखादं नाव कशी पूर्ण व्हायचे, नाही, शक्य नाही. 5 दिवसामध्ये एखादं नाव. त्यातली काही नावं जी आहेत की ज्याचा विचार आपल्याला करता येईल आणि आपण विष्णू सहस्रनाम ऐकताना किंवा म्हणताना आपल्या डोक्यात तो विचार येईल. इतकंच घडलं तरी आपल्याला पुरे आहे. हे प्रवचन यशस्वी झालं असं. एखादी गोष्ट, एखादं नाव, एखादं स्मरण, एखादा श्लोक आपल्यापर्यंत पोहोचला, आपण कधीतरी म्हणताना असं वाटतं आणि नाही मी हे ऐकलंय बस, ताबडतोब आपल्याला त्याचं फल आहे. लक्षात घ्या, त्याच्या कथा हे आहे. तर या सगळ्या अव्यक्त परमेश्वराचं सर्व ज्ञान, कर्म, उपासना हे सार आहे. आणि हे सगळं सगुण आहे आणि तोच निर्गुण पण आहे. आणि या दोघांच्याही तो पर आहे. परंतु असा सगुण असलेला आणि निर्गुण असलेला असा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर नाम रूपात्मक आहे. नामाने तो आपल्या जवळ आहे. भगवंताचं नाव हे अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून काशीमध्ये, आपली ही दक्षिण काशी आहे, वाराणसी या काशी क्षेत्रामध्ये, या काशी क्षेत्रामध्ये तिथे कोण बसले आहेत काशी? मी आता सकाळी दर्शन घेतलं विश्वेश्वराचं इथे दक्षिण काशीमध्ये. सकाळी 2 गणपतीचं दर्शन घेतलं, शेजारी त्यांचं दर्शन घेतलं. त्या काशी विश्वनाथ त्या ठिकाणी सातत्याने बसून ते काय करतायत, तिथे येणाऱ्या भक्तांना ते सातत्याने ते उपदेश करतायत. कशाचा? नामाचा उपदेश करत बसलेत तिथे. ये बाबा हे नाव घे मुक्त हो, ये बाबा हे नाव घे मुक्त हो, असं चाललंय तिथे वाराणसीला. म्हणून जगामध्ये मरण कुठे यावं तर आपल्या पुराणांनी किंवा सगळ्यांनी सांगितलं काशीचा यावे मरण. काशीला एकदा मृत्यू आला की मुक्तीच मिळते. असं का मुक्ती मिळते? कारण त्या मरणासन्न व्यक्तीच्या कानामध्ये साक्षात बाबा विश्वनाथ उपदेश करतात नावाचा. म्हणून ते तिथे बसलेलं आहे. म्हणून कित्येक तुम्ही वाराणसीला यात्रेला, मी तर बरेच वेळेला कार्यक्रमांच्या निमित्ताने वाराणसीला राहिलेलो आहे. अनेक तिथल्या मठांमध्ये वगैरे अनेक वृद्ध माणसं, अनेक संन्यासी आजही काशीला जाऊन राहिले. मी म्हणतो बाबा तुम्ही किती दिवस असं राहणार इथे? ते काय नाही म्हटलं, आता जायचंच नाही कुठे, आता इथून वरतीच जायचंय. तिथपर्यंत आम्ही आता इथेच. असे लोक आजही तिथे राहत आहेत. कल्पना करा, आजही लोक तिथे राहत आहेत. या काशीमध्ये राहून तो विश्वनाथ या नावाचाच उपदेश करतो. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं आळंदीच्या की सार 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 विठोबा, सार 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 विठोबा नाम तुझे सार. या सगळ्या याचं सार काय आहे? विष्णू सहस्रनामाचं. विठोबा हे तुझे सार म्हणून शूल पाणी जपत आहे वारंवार. शूलपाणी म्हणजे कोण? शंकर. शूलपाणी सतत जप जप करतायत. कोणाचा? भगवंताच्या या विष्णू सहस्रनामातल्या नामांचा. ते वाराणसीला बसून जप करतायत असं माऊली म्हणतात. म्हणून त्या आदिनाथ गुरु परंपरेने चालत आलेले आपले नामाचाच उपदेश आपल्या गुरूंनी, निवृत्तीनाथांनी या ज्ञानदेव माऊलींना दिला. आणि दुसऱ्या एका भजनामध्ये ते असं सांगतात, आता आपण थांबणार आहोत का? 7 वाजत आले.
एवढा एक विषय मी पूर्ण करतो आणि आपण थांबूया. आज वेळेवर राहते का जाऊ दे कुठं 10 मिनिटं पुढे. तर सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून शूल पाणी जपत आहे वारंवार. याच शंकरांच्या परंपरेमध्ये सगळी नाथ परंपरा आणि याच शंकरांच्या परंपरेमध्ये निवृत्तीनाथ आणि हे निवृत्तीनाथ सुद्धा ज्ञानदेवांना उपदेश करताना या सगळ्या ज्ञानाचा उपदेश करताना निवृत्ती महाराज सुद्धा या नावाची मूर्ती या ज्ञानदेवांना सांगतात. आणि त्यावेळेला ते काय सांगतात, शांतीची पै शांती निवृत्ती दाता. इथे मौली म्हणतात या नामाचा जप केल्याने काय आहे, शांती
म्हणायचं आहे ना ते माऊलींनी एका काव्यामध्ये एका अभंगामध्ये सांगून टाकलं, एक नाव तुम्ही कोणतेही त्याचं चिंतन करा, ते तुमच्या समाधीचं साधन बनेल. आणि मग फक्त एवढंच करा, शांती दया सम सर्वात. तुम्ही झालाच वैष्णव, तर तुमच्यात ते सगळे आलेच गुण. इतकी सोपी साधना विष्णू सहस्रनामाची आहे. आणि म्हणून हरिनाम उच्चारू निधना तेणे, एवढे ज्ञानदेव माऊलींना हा निवृत्तीनाथांनी उपदेश केला. आणि हा उपदेश करताना त्यांना सांगतायत ते शांतीची पै शांती. तुला शांतीची शांती पाहिजे असेल तर तुला नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. हरिनाम उच्चारू निधना तेणे. म्हणजे हरी कोणाचं नाव आहे? विष्णूचं. हरी नाव येणार आहे बरं विष्णू सहस्रनामामध्ये. मला बोलायचंय त्या 3 नावांवरती, राम कृष्ण हरी. या 3ही नावं मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि त्याचं महत्व पण सांगणार आहे. तर हरी हे विष्णूंचं नाव आहे. तर विष्णूंचं हरी नाव उच्चारल्याबरोबर हरी नाम उच्चारू दिधला तेणे. या हरी नावाचा उच्चार करून तुला शांती प्राप्त होईल असंच तर निवृत्तीनाथ म्हणतात तर म्हणतात. आणि म्हणून ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट. शेवटचं वाक्य आहे हरिपंथी. या हरीच्या नावामध्येच भक्ती मार्ग नीट आहे. म्हणून त्या भगवंताची भक्ती करण्याकरता या भीष्म पितामहांनी आपल्याला ही 1000 नावं दिलेली. आणि या 1000 नावांचं लोक म्हणतात आम्हाला काय मिळेल, त्यांना काय मिळेल, हे त्यांनी काय मिळेल, त्यांनी काय मिळेल. इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः. आहे की नाही फलश्रुतीचा श्लोक. नामनां सहस्रं दिव्यानां अशेषेण प्रकीर्तितं. आता इथे फलश्रुतीची सुरुवात करताना इतीदं कीर्तनीयस्य म्हटलं. इतीदं कीर्तनीयस्य म्हणजे कीर्तन. या कीर्तन भक्ती आपल्याकडे जी 9विधा भक्ती सांगितलेली, या 9विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती, ऐकणं. म्हणून विष्णू सहस्रनाम ऐकत चला, पहिली भक्ती आहे. दुसरी भक्ती आहे म्हणणं, कीर्तन. श्रवण म्हणून आपल्या समर्थांनी सांगितलं, मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरि कीर्तनाची. गुणगायनाची मनापासून आवड, जीवापासून गोडी, सदा सर्व काळ त्याचीच उत्कंठा असणं, हे कीर्तन आहे. आणि दुसरी भक्ती म्हणून समर्थ सांगतात आपल्याला, असो हे सगळं सांडून करावे गुणानुवाद कीर्तन. या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. म्हणून दुसरी भक्ती आहे इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मना. या संपूर्ण सहस्रनामामधलं कुठलं नाव घेतलं फलश्रुतीमध्ये? केशव हे नाव घेतलं. इतीदं कीर्तनीयस्य कोणाची नाव आहेत ही सगळी? 1000 केशवस्य महात्मना. ही सगळी नावं केशवाची आहेत. केशव म्हणजे कोण? विष्णू. म्हणून आचमनाला पहिलं नाव कुठलं येतं? केशवाय नमः. इथे सुद्धा फलश्रुतीमध्ये कोणाची नावं म्हणून सांगतात? केशवस्य महात्मना. म्हणून केशव या नावाला फार मोठं महत्व आहे बरं. आणि नामनाम सहस्रं दिव्यानां अशेषेण प्रकीर्तिनं. ही सगळी 1000 नावं जी सांगितलेली आहेत ही सगळी त्या अंती कोणाची आहेत? केशवाची. म्हणून इतीदं कीर्तन केशवा तुझ्या नामात रे, तुझ्या नामात केशवा. दोन्ही नावात
एका मुलीचं नाव मी परवा ऐकलं. ती म्हणे, मी म्हटलं नाव काय व्हायचं? ते म्हटले समिधा. म्हटलं समिधा येतलं ते त्यांना काय नाव नाही, नवीन काहीतरी पाहिजे गुरुजी म्हणून मी ठेवलं. अरे समिधा नाव ठेवावी म्हणून पूर्वीच्या काळी लोकांनी ठेवली. केशव, नारायण, माधव, गोविंद, अच्युत, काय नाव आहे? तुझ्या नामात रे माझं पुरुषांचं गाणं नाहीये म्हणून मी जास्ती म्हणत केशव, नारायण आणि माधव ही तिन्ही नावं विष्णूंची महत्वाची आहेत. तर त्याचा सुंदर गाणं आहे आणि त्यामुळे इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रं दिव्यानां अशेषेण प्रकीर्तितम्. आणि पुढे म्हणतात य इदं शृणुयाम नित्यम. आज विष्णू सहस्रनाम ऐकलं, उद्या नाही ऐकलं असं नाही करायचं. इदं य इदं शृणुयाम नित्यम. य म्हणजे जर तुम्ही रोज हे ऐकलं, इदं शृणुयाम नित्यम यशश्चापि परिकीर्तयेत. यश तुमच्यापासून कुठेही लांब नाहीच म्हणून तुम्ही समजा. तुमच्या जवळच यश आहे. फक्त एक काम करायला पाहिजे, रोज विष्णू सहस्रनाम ऐकायला पाहिजे. आणि मग पुढे काय? नाशुभम प्राप्नुयात किंचित सोपुत्रेह च मानवः. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कोणतीही अशुभ घटनेनी तुमच्या जीवनात यायचं म्हटलं तरी त्याला त्या केशव नावाचं कवच आडवं येईल. याच्या जीवनात जायचं नाही बाबा, रस्ता बदल, पलीकडे जा. कारण का? इथे विष्णू सहस्रनामाचं कवच आहे याच्या भोवती. त्यामुळे नाशुभम प्राप्नुयात किंचित. किंचित सुद्धा अशुभ तुमच्या जीवनामध्ये येणार नाही असं भीष्मा पितामह म्हणतात. का? तर य इदं शृणुयाम नित्यम. आता मला तुम्ही सांगा, विष्णू सहस्रनाम म्हणायला सांगितलंय का इथे? य इदं शृणुयाम नित्यम म्हणायचा म्हणजे कोणी टेन्शन घेण्याचं कारणच नाही या संस्कृत अक्षरांचा. ज्यांनी म्हटलंय त्यांचं ऐका. कारण का? भीष्माचार्यांनी सांगितलंय य इदं शृणुयाम नित्यम. मी रोज जर का विष्णू सहस्रनाम ऐकलं तरी माझ्या जीवनातल्या सगळ्या अशुभांचा नाश होणार ही खात्री ठेवायची आणि ऐकायचं. म्हणून कीर्तन हे नंतर आहे. श्रवण पहिली श्रवण करतो. तुम्ही आधी विष्णू सहस्रनाम शांतपणे बसून ऐकायला शिका. मग हळूहळू भगवंताच्या कृपेने ते म्हणण्याचा प्रयत्न करा. लोकांचं उलट असतं, आधी म्हणण्याचा प्रयत्न, असं नाही होत. मी एकांना असंच हे शिकवत होतो, गीता शिकवत होतो. मी ऑनलाईन शिकवत होतो कोरोनाच्या काळामध्ये. आणि मी हेडफोन लावलेला, त्यांनी हेडफोन लावलेला, दोघे आम्ही मोबाईलमध्ये बघतो. मी श्लोक त्याला सांगायला लागलो, तो माझ्याबरोबर म्हणायचा. म्हणजे हे काय? आधी ते तू म्हटलं माझ्याकडे शिकतोयस ना, मी म्हणायला लागलो की तू का म्हणतोयस, मी म्हटल्यानंतर तू म्हण. तर त्याच्यात ते लक्षात आलं नाही. मग त्याला मी सांगितलं आता तू पूर्णपणे म्यूट. मी त्याला म्यूट करून टाकलं. आता म्हटलं मी पूर्ण अध्याय म्हणतो, तू ऐक आधी, मग मी तुला सांगतो आणि मग तू म्हण. अरे ऐकायला तर पाहिजे ना, त्याला म्हणण्याचीच घाई. म्हणण्याची घाई करू नका, कारण आधी ऐकायला शिकलं पाहिजे. म्हणून इथे काय म्हणतात? य इदं शृणुयाम नित्यम यश्चापि परिकीर्तयेत नाशुभं प्राप्नुयात किंचित सोमुत्रेह च मानवः.
सगळ्या मानवांना केवळ विष्णू सहस्रनाम जर का आपण नित्य ऐकलं तरी सुद्धा अशुभ अजिबात आपल्या जीवनामध्ये येणार नाही. तुम्ही रस्त्याने जरी रात्री 12 वाजता जरी प्रवासाला निघालात ना तरी अशुभ काही यायचं असेल ना तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं स्मरण असेल आणि विष्णू सहस्रनामाची उपासना जर का असेल अशुभत्व तुमच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही. लक्षात घ्या. ही कोणीतरी सांगितलेलं नाहीये, हे भीष्माचार्यांनी सांगितलेलं. आणि कोणाला सांगितलं? युधिष्ठिरांना. आणि हे सांगताना साक्षी कोण आहेत? साक्षात गोपाळ कृष्ण समोर उभे आहेत. अजून काय पाहिजे आपल्याला खात्री विष्णू सहस्रनामाची? इतकंच नव्हे, तुम्हाला मी सांगतो विष्णू सहस्रनामाची उपासना ज्यांची नित्य आहे ना असा मनुष्य जर का आपल्या कुठे सहवासात असेल, तो मुखा असेल, आपल्या काही अडीअडचणीच्या वेळेला त्याला नमस्कार केला ना तरी आपल्या अडीअडचणी दूर होतात. हे सामर्थ्य विष्णू सहस्रनामाचं. आपल्याला कल्पना नाही किती महान आहे विष्णू सहस्रनाम. तुम्ही म्हणायला लागा मग तुमचा ऑरा कसा बनतो. 1000 नावांचा आपल्या ऑऱ्यावरती संस्कार होतो. आणि आपण कुठल्याही सभेमध्ये कुठेही कार्यक्रमाला जरी गेलो ना तरी आपल्याला विदाऊट मेकअप आपण उठून दिसतो सगळीकडे. का तर आपला नारायणाचा मेक. आणि ती व्यक्ती आली, भले त्याचे कपडे इस्त्री केलेले नसतील पण ती व्यक्ती आली की सगळे लोक त्याच्याकडे बघायला लागतात. त्याविषयी आदर वाटायला लागतो लोकांना. का? नारायणाचं कवच आहे त्याच्याकडे. मी असे अनुभव घेतलेले म्हणून मी तुम्हाला सांगतो. साधी सामान्य व्यक्ती की ते आल्यानंतर असं काही आम्हालाही जाणवलं नाही पण ते इतके मोठे म्हणून. पण ते जेव्हा त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये आले तेव्हा काय झालं म्हणून माहिती, सगळे लोक चटकन उठून उभे राहिले. 7 धोतर पंचासारखं नेसलेलं, वरती एक बंडी घातलेली आणि असे खाली वाकलेले असं हळूहळू चालत आलं. सगळे लोक उठून उभे राहिले. नंतर मला लक्षात आलं विष्णू सहस्रनामाचा हा महिमा आहे. ते विष्णू सहस्रनाम म्हणतच त्यांनी एंट्री केली. काय सामर्थ्य असेल विष्णू सहस्रनामावर. अशुभम विद्यते क्वचित. आपला ऑराच बदलून जाईल विष्णू सहस्रनामाने. आणि ऑरा बदलणं, आमच्या सहकार नगरला एक ऑरा फोटोग्राफी म्हणून एक सेंटर आहे. तिथे तुम्ही फोटो काढायला गेलात ना किंवा माझा फोटो काढायचा आहे तर ते समजा खळकर गुरुजींचा फोटो काढला तर त्या फोटोमध्ये खळकर गुरुजी दिसत नाही. ते म्हणले खळकर गुरुजी नाही येते, खळकर गुरुजींचा ऑऱ्याचा फोटो. म्हणजे कसा ऑऱ्याचा फोटो? तर खळकर गुरुजी असे भिंतीला टेकून उभे राहतात आणि तो फोटो काढतो तर त्यांच्या देहाच्या भोवती 4 लेयर येतात ऑऱ्याचे. आणि ते 4ही लेयर तुम्हाला विशेष सांगतो पिवळ्या रंगाचे येतात. त्याला शेड पिवळी असते. पिवळा रंग कोणाचा आहे? नारायणाचा आहे. पिवळी त्याला शेड छटा येते आणि त्याच्यावरनं ते भविष्य सांगतात. तुमचा ऑऱ्यामध्ये काय आहे, तुम्हाला आता अडचण काय आहे, तुम्हाला काय समस्या आहे, तुम्हाला पितृदोष आहेत का, तुम्ही राहताय त्या घरात वास्तुदोष आहेत का, तुम्हाला नजर लागली आहे का, तुम्हाला काही बाधा झाली आहे का, त्या ऑऱ्याचा अभ्यास करून ते सांगताय. आमच्या सरकारमध्ये सेंटर आहे, पुण्यात 4-5 सेंटर आहे. ऑरा सेंटर त्याचं नाव आहे. मला तुम्ही सांगा हा ऑरा, त्यांना मी एकदा विचारलं कारण माझे ते एकदा अशी घटना घडली की ते जे ऑराचा फोटो आणि अभ्यास आणि ज्योतिष ज्यांचा आहे तेच एक दिवशी पूजायला आलो आणि मी नेमका तिथे पूजायला गेलो होतो आणि ते ओळख करून देताना ते सांगितलं दिस इज द ऑरा फोटोग्राफर. येस, असं मला त्यांची व्यवस्थित ओळख करून दिली. म्हटलं तुम्ही ऑराचा फोटो काढता का? ते म्हणले हो. मग मी त्यांना लगेच शेजारी बसवलं. म्हटलं हा ऑरा जो तुम्ही फोटो काढता मला सांगा की ऑरा आपल्याला बदलता येतो का? ऑरा चेंज होऊ शकतो का? समजा मी वयाच्या 10व्या वर्षी माझा फोटो काढला आणि 50व्या वर्षी काढला तर माझा ऑरा एकच असतो का वेगळा असतो? असं मी त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑरा बदलण्याचं सामर्थ्य सर्वात जास्ती सुंदर सामर्थ्य रामरक्षा स्तोत्रामध्ये आहे असं मला त्यांनी सांगितलं. मला तुम्ही सांगा आपल्या पूर्वजांनी, आजी आजोबांनी, आई वडिलांनी किती लहानपणी आपल्याला रामरक्षा स्तोत्र शिकवलंय. हजारो लाखो करोडो लोकांचा रामरक्षा स्तोत्र. रामरक्षा स्तोत्र तुमचा ऑरा चेंज करतो. तसं शिरोमे राघव पादू भालन दशरथात्मजा कौसल्यो दृशो. ऑरा बघा ना वर्ण निघाला खाली. कौसल्यो दृशो पादू विश्वामित्र प्रियश्रुती प्राणम पादू मग. प्रत्येक ठिकाणी तुमचा ऑरा चेंज होतो. त्यांनी मला सांगितलेली गोष्ट आहे की रामरक्षा स्तोत्र. मग मी त्याला विचारलं विष्णू सहस्रनाम, तर तो म्हटला विष्णू सहस्रनामाने असा काही ऑरेज चेंज होतो की तो अजून आमच्या मशीनला सापडत नाहीये. इतके ऑरेज चेंज होतात.
अजून म्हटलं तेवढं मी शोधलेलं नाहीये, पण रामरक्षेचं मात्र मी ओरा चेक केलाय, त्याने ओरा बदलतो. कारण मी रामरक्षा म्हणण्यापूर्वीचा फोटो घेतला, रामरक्षा पठण करून मग फोटो घेतला, ओरा चेंज झालेला. मग रामरक्षेमध्ये नाही अंगारा घेत असा छोटा हातावरती. किती आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये सामर्थ्य, आम्ही त्याचा विचारच करत नाही का? आपल्याला असं वाटतं की हे म्हणून सोडून देतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं नाही, ते फार महत्वाचं आहे. आणि या रामरक्षेमध्येच आपल्याला शिव सांगतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. या सगळ्या सर्वनामांमध्ये एकच नाव श्रेष्ठ आहे, राम नाम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम Jai Shri Ram.